आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज भक्तगणांकडून 9 वर्ष स्वागत फेरीचे आयोजन। प्रत्येक हिंदू जागा झाला पाहिजे, शुभम पुंड यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं गुढीपाडवा अर्थात हिंदू 9 वर्षानिमित्त भव्य व शिस्तबद्ध शोभायात्रेचे आयोजन श्रीगोंदा येथे उत्साहात पार पडले। या शोभायात्रेमध्ये हजारो अनुयायी सहभागी होत हिंदू नववर्षात शुभेच्छा देत विविध सामाजिक विषयावर प्रभावी संदेश देत त्यांनी जनजागृती केली। महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती रस्त्याच्या एका बाजूने एकाच रेषेत ताल व लयबद्ध पद्धतीने भजनांच्या गजरात व ढोल ताशांच्या निनादात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती। शोभायात्रेत सहभागी सर्व भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवाला विशेष रंगत आणली। महिला भगिनी मोठ्या संख्येने या एकूणच कार्यक्रमात नटून थटून सहभागी झाल्या होत्या। कलशधारी महिला, भगवे ध्वजधारी पुरुष, विविध सांस्कृतिक नृत्य प्रकार तसेच सामाजिक विषयावरील देखावे हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। या शोभायात्रेत सर्व वयोगटातील तरुणी, युवती, पुरुष व महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। सहभागी भाविकांच्या सुरक्षेसाठी व सुखसुविधांसाठी योग्य ती काळजी आयोजकांकडून घेण्यात आली होती। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेनं रामानंद संप्रदायामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत। यामध्ये महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान व अवयवदान, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत CBSE शिक्षण, सर्व जाती धर्मातील मुलामुलींसाठी मोफत वेदपाठ शाळा, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, आपत्कालीन सेवा तसेच दुर्बल घटकांचे पुनर्वसन यासारख्या उपक्रमांचा सहभाग आहे। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना गायत्री घायाळ व शुभम पुंड यांनी सविस्तर माहिती दिली। मी गायत्री घायाळ आपल्या सर्वांशी दक्षिण अहिल्यानगर मध्ये जोडले गेलेली आहे। आजची ही शोभायात्रा गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरुवात झालेली होती आणि ती भव्यरित्या संपन्नही झालेली आहे। 21 मार्च रोजी जो पादुका दर्शन सोहळा होणार आहे त्याची सुरुवात म्हणून 14 मार्च रोजी ध्वजारोहण सोहळा हा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता। त्याचीच एक पूर्वरेषा, त्याचीच एक रूपरेषा म्हणून, त्याची एक झलक म्हणून आजची ही शोभायात्रा मोठ्या थाटामाटात काढली होती। 21 मार्च रोजी जो पादुका दर्शन सोहळा होणार आहे, ज्या जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येणार आहेत, तो जो कार्यक्रम होणार आहे त्याची शोभायात्रा ही सकाळी 9 वाजता याच पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे। त्याचा तो कार्यक्रम जो आहे 21 मार्च रोजी होणारा पादुका दर्शन सोहळा हा सकाळी 9 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा पूर्ण दिवस कार्यक्रम चालणार आहे। यामध्ये आपण संपूर्ण दिवसभरामध्ये जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांच्या सानिध्यात राहणार आहोत। त्यामध्ये उपासक दीक्षा हा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। यामध्ये 8 वयोगटानंतरच्या मुलांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे। त्यामध्ये हा उद्देश एक आहे उपासक दीक्षेच्या मागचा, की जी हिंदू संस्कृती, जो हिंदूंचा संस्कार आहे, जी आपली शिकवण आहे ती लहान मुलांमध्ये कमी वयातच रुजवली जावी, यासाठी आपण ह्या उपासक दीक्षेचा, जगद्गुरू श्रींनी उपासक दीक्षेचा उपक्रम सुरू केलेला आहे। यामध्ये जी हिंदू संस्कृती आपली लोप पावत चाललेली आहे त्याबद्दलचं ज्ञान, त्याबद्दलची जागरूकता, त्याबद्दलची ओढ ही लहान मुलांना आतापासूनच लागावी आणि आपला हा धर्म मोठ्या थाटामाटात दिमाखात जसा चालू आहे तसाच मोठा व्हावा, वृद्धिंगत व्हावा, यासाठी हा उपासक दीक्षेचा कार्यक्रम यामध्ये होणार आहे। तर मोठ्या संख्येने या उपासक दीक्षेमध्ये आणि 21 मार्च रोजी होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यामध्ये सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, यामध्ये सामील व्हावं ही सर्वांना विनंती। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीने आज हिंदू नववर्ष अभिनंदन स्वागत यात्रा गुढीपाडव्याच्या औचित्य साधून ही करण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते आणि या शोभायात्रेचा मुख्य हेतू की नववर्षाचं अभिनंदन, म्हणजे हा जो मराठी महिना आहे
त्या महिन्याचा हा पहिला दिवस, आजपासून मराठी महिन्याला सुरुवात होते. तर या मराठी महिन्याचा हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी, नववर्षाचं अभिनंदन करण्यासाठी आज ही शोभायात्रा रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनातून रामानंद संप्रदायाने आज ती काढली. यामध्ये वेगवेगळ्या देखाव्यांचं सादरीकरण केलं गेलं होतं. त्यामध्ये रामानंदाचार्य जे जे या भक्तगणाला ज्या ज्या सेवा देतात त्या सेवांचं या ठिकाणी किंवा दर्शन या शोभायात्रेमध्ये दर्शन झालं. त्यामध्ये गुढी ही एक ब्रह्मध्वज म्हणून त्याला संबोधलं जातं आणि आपण या वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी वगैरे फुटायला सुरुवात होते आणि एक नवचैतन्य नवनिर्मितीचा हा काळ असतो. तर याला उद्देशूनच की समाजामध्ये नवचैतन्य आणि नवनिर्मिती ही झाली पाहिजे या दृष्टीने, या हेतूने या मिरवणुका किंवा या शोभायात्रा या काढण्यात येतात. अहिल्यानगर, दक्षिण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आदी या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आजची ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक हिंदू हा जागा झाला पाहिजे आणि अशा शोभायात्रेचं आयोजन करून यामध्ये आपले संस्कार, आपलं धर्म, आपलं ज्ञान, परंपरा या सर्वांचं उद्योगित करून त्या सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे. जय श्रीराम. श्रीगोंदा शहरातील बाजारातळावरील श्रीराम प्रभूंच्या मंदिरांपासून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. हरिभक्त पारायण अशोक महाराज आळेकर, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व नंदकुमार ताडे यांच्या हस्ते नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सर्व समाज हितकारी कार्यामुळे रामानंद संप्रदायाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक व प्रशंसा व्यक्त होत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.